तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसांनी व्लॉग आपला येत आहे, इतका लॉंगवाला, कारण आपण शॉर्ट व्लॉग बनवत आहे, मिनी व्लॉग. आणि आज तुम्हाला व्लॉगमध्ये अचानक मी इतका सगळा पसारा का बरं दाखवत आहे, कारण आज घेतलं आहे घर आवरण्यासाठी. म्हणजे हा जो एंट्रन्सचा जो आमचा छोटासा एक असा एरिया आहे, जिथे आम्ही म्हणजे आपण त्याला वरांडा म्हणतो, किंवा तिथे आम्ही बरेचसे असे आपण चप्पल स्टँड असेल किंवा इतर गोष्टी ठेवत असतो. तर तिथे बराच पसारा झाला होता. तो आवरून आवरून खूपदा मी प्रयत्न केले, पण अजून तो काही पूर्ण कमी झाला नव्हता. शेवटी आज पूर्ण गैरठा किंवा पूर्ण जी काही पसारा होता तो पूर्ण काढला आणि साफसफाई करण्यास सुरुवात केली. त्यात आता बरेच प्रोग्राम आमच्याकडे असणार आहे, त्यामुळे आता म्हणजे संक्रांत तर आहेच, त्याच्यामध्ये आपल्या इथे जी सत्यनारायणची पूजा असते आणि तेव्हा आपण जेवण वगैरे ठेवतो ते देखील आहे, आणि वहिनीचा तिडवा देखील आहे. तर असे 2-3 प्रोग्राम आहेत, त्यामुळे मग म्हटलं साफसफाई करून घ्यावी. आणि एक तर रविवार आला होता, म्हटलं चला, कारण ड्युटीमुळे फुरसत मिळत नाही बाकी गोष्टींना. म्हणजे घरात बाकी गोष्टी कामं होतच नाही आहेत माझ्याकडून, कारण सकाळपासून जातो आहे मी 11 वाजतापासून, तर रात्री 9 9:30 होतात मला घरी यायला. तर आता इथे मी छान असं आवरून घेतलं. गणपती बाप्पांना देखील मी बाहेर इथे आणत होतो, कारण काय झालं की आपल्याला घरात आतमध्ये खूप जागा कमी पडणार होती. तर सोबत दादाही मदतीला लागले आणि इथे बघा कलरिंग वगैरे चालू केलं. कारण हे आणखी इन्सिडेंट असा घडला होता की घरात एक आवळ्याची बॉटल होती. त्या आवळ्याची बॉटल बरेच दिवस झाले तशीच होती, आणि त्याच्यामध्ये गॅसेस निर्माण होऊन ते काय झाले, फुटली. त्याच्यामुळे ते सगळं आवडाचे जे ज्यूस आहे किंवा ते कॅन्डी काय होतं त्यामध्ये मलाही माहीत नाही, ते सगळं उडालं घरामध्ये, किचनमध्ये. त्यांनी पूर्ण भिंत जी आहे ती खराब झाली होती. मग अशा पद्धतीने बघा आता किती क्लीन वाटत आहे, किती व्यवस्थित दिसत आहे सगळं. सर्व पसारा बाहेर काढला, इथलं देखील थोडं साफ करून घेतलं. इथेही खूप गयाठा झाला होता. प्रयत्न केला बराच फेकायचा, बट जे काही कामाचं आहे ते ठेवलं, आणि बराच असा पसारा जो आहे तो जाळण्यासाठी आणि काही भंगार जो आहे तो विकण्यासाठी काढून घेतला. आता हा जो इथला पोर्शन आहे, जो किल्ला वगैरे आहे, तो देखील उचलायचा आहे. ही खाट आणि बाज वगैरे आहे ती पण वर नेऊन टाकायची आहे. तर दादाचंही काम चालूच होतं आणि माझे, आम्ही दोघंही कामाला लागलो आणि खूप मस्त बऱ्याच दिवसांनी असं म्हणजे घरातले कामं करायला सुरुवात केली होती. कारण आधी रिकामं होतं तेव्हा करायचो, पण आता टाईम भेटत नव्हता. रविवार असला की आपण करतोच. सोबत कपडे पण खूप निघाले होते आणि म्हटलं चला लावून द्यावं सोबत कपडे देखील. तर इथे आपले गणपती बाप्पांना मी जेव्हा साईडला घेतला आणि तो टेबल काढला, तर बरंच जाडं वगैरे इथे खूप निर्माण झालं होतं. तर हे सगळं आवरणं झालं. दुपारी मग आम्ही निघालो फर्निचरच्या दुकानामध्ये. आता मला छोटासा एक पलंग घ्यायचा होता, पण इथे आलो तर इथे मालकच हजर नव्हते. मग आम्ही बघितलं थोडंफार आणि मग आलो घरी. नंतर म्हटलं जाऊया परत. तर आपलं गार्डन बघायला किती छान दिसत आहे, तर हे देखील बाकी होतं साफ करायचं. म्हटलं चला सोबत आज तर पूर्ण म्हणजे खरंच सगळंच क्लीन करायचं होतं. तर व्हिडिओ काढायला कोण नव्हतं. मग आधी मी तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचं दाखवतोय. आधी बघितलं तुम्ही किती गयाठा होता, आणि आता बघा किती क्लीन झालंय. एकदम प्रॉपर असं क्लीन करून घेतलं होतं. काय मांजराची शी दिसत आहे. कलर कसा आला संडास असं टमरेल घेऊन आला. तर वरांडा अशा पद्धतीने साफ करून घेतला आणि गणपती बाप्पाला काही दिवसाकरिता फक्त इकडे शिफ्ट केलेला आहे, कारण तिथे नवीन टेबल घ्यायचा आहे. तर तो येण्याला वेळ लागेल, त्यामुळे गणपती बाप्पा इथे शिफ्ट करून घेतले. आणि इथे बघा दादा बहिणीची काय मस्ती चालली होती. लेकरू याच्यावर शाल्क असते. तर आता तुम्हाला वाटत असेल हे काय नवीन आणलं आहे, तर हे आहे कार्पेट. आणि जे आपल्याला किचन आणि हॉलमध्ये टाकायचं नवीन कार्पेट आलेलं आहे. दादानी आणि बाबांनी जाऊन आणलं दुपारी, कारण दादाचीच इच्छा होती की किचनमध्ये बऱ्याच वर्षापासून आपण काही टाकलेलं नाही कार्पेट वगैरे, आणि हॉलमधलं जे कार्पेट होतं ते जुनं झालेलं होतं. तर दादा म्हणे की आपण किचनमध्ये आणि हॉलमध्ये दोन्हीकडे कार्पेट टाकूया. तर आम्ही इथे फ्रीज साईडला घेऊन घेतला आणि मग नंतर कार्पेट आथरण्यास सुरुवात केली. आणि तर आम्ही हे ग्लूनी चिटकवत नाही आहे, तर असं आथरत आहे आणि त्याच्यावर आम्ही फक्त टेप लावणार आहे परत. जेव्हा याच्यावर दुसरी लेअर म्हणजे ती साईडची जी बाजू आहे जी रिकामी आहे
तिचा जेव्हा आम्ही परत तुकडा टाकू तर ते दोन्ही जॉईंट एकमेकांना प्रॉपर चिटकण्यासाठी त्याच्यात आपण सॅलोटेप वापरू. पण आम्ही खालून ग्लू लावत नाही, कारण मग ते एकदा लावलं की ते काढायला खूप भारी जातं आणि खूप चिटकून बसतं आणि निघत नाही लवकर, खूप वेळ लागतं. त्यामुळे डायरेक्ट आथरतो आहे. आणि आता हॉलमध्ये देखील आम्ही क्लीन करून घेतलं, सगळं हॉलमधलं काढून घेतलं. कारण इकडे टाकत असताना आमच्या लक्षात आलं की आपण इकडे तुकडा कापून घेतला तर मग इकडे आपल्याला आणखी लहान पडेल. तर पहिले हॉलमध्ये अखंड आपल्याला कामी पडेल, 2 तुकडे मोठे अखंड वापरू आणि मग नंतर किचनसाठी आपण लागला तसा कापूया. कारण किचनमध्ये ओटा असल्यामुळे ती थोडीशी जागा लहान म्हणजे होते तिकडची, तर मग तो तुकडा खूप छोटा झाला असता आणि की मग अजून हॉलमध्ये तो एक प्रॉब्लेम झाला असता. तर मग इथे पहिले हॉलचं करणं सुरू केलं, पहिले क्लिनिंग आणि मग कारण एकदा ते टाकलं की ते परत काढायला भारी जातं. मग आधी पूर्ण क्लीन करून घेतलं आणि मग इथे आता ते जे काही आपलं कार्पेट आहे ते आपण छान लावून घेणार आहे. आणि याच्यानंतर तुम्ही बघा काय भारी दिसत आहे. म्हणजे खरंच मलाही वाटलं नव्हतं की इतका सुंदर म्हणजे इतका लुक बदलून जाईल पूर्ण घराचा आणि पूर्ण किचन आणि हॉल आपला हॉलचा. तर इथे बघा जे हॉलमधलं जुनं कार्पेट होतं ते मम्मीच्या रूममध्ये एक तुकडा आणि एक तुकडा आजीच्या रूममध्ये असा तो लावून घेतला. तो देखील खूप छान दिसत होता आजीच्या रूममध्ये बघा आणि मम्मीच्या रूममध्ये. आणि मग मेन जे आपलं कार्पेट होतं चांगलं नवीनवालं ते हॉलमध्ये आणि किचनमध्ये आपल्याला लावायचं होतं, तर ते देखील आपण इथे छान लावून घेतलं. तर सध्या मी इथे पलंग नाही लावला कारण दुसरा पलंग येणार आहे इथे. आणि इथे गणपती बाप्पा बघा तुम्ही सध्या काही दिवसासाठी फक्त इकडे आहे, मग आपण शिफ्ट करणार आहे तिकडे. आणि आता बाहेर बघा किती गयाठा झालेला आहे. आता हा परत आवरणे किंवा जाळून टाकायचा आहे काही यातला, तर हळूहळू तो जाईल, कमी होईल. हे टेबल येणार आहे, इथे बेड येणार आहे एक सिंगल माझ्यासाठी. यस, पण आमचं घर बनलंय नाही तर नवीन पाहुणे तयार. नाही पाहुणे नवीन आहे, पाहुणे आले नवीन घर असं म्हणतात. तर मंडळी फायनली गणपती मागचं जे डेकोरेशन होतं ते देखील मी इथे काढलं होतं आणि ते देखील जाळायला टाकणार होतो आता. कारण 2 वर्ष झाले हे डेकोरेशन असंच होतं. हे जे मी ग्लासचं गेलेलं होतं, बरंच युनिक अशी थीम मला सुचली होती तेव्हा आणि आपण प्रयत्न केले होते ते करण्याचं, पण थोडंसं वेगळं झालं होतं ते. पण इतकं 2 वर्ष ते तसंच टिकलं याची मला नवल वाटते. तर नंतर मग आता हे जाळून टाकायचं होतं, तर त्यामुळे इथे आम्ही मस्त शेकोटीला बसलो. आणि मग आमच्या डोक्यात प्लॅन आला की आता थकले तर होते सगळे, भाजी विकतच आणली होती बाबांनी, तर आता इथेच बसून शेकोटीजवळ बसून छान जेवण करूया थंडीचं. कारण पहिले जेव्हा आम्ही लहान होतो, मी दादा वगैरे, पण आमची फॅमिली अशी बाहेर बसून जेवायची. तर बरेच वर्ष झाले की पूर्ण फॅमिली अशी एकत्र आणि तेही अंगणामध्ये जेवायला बसली असेल. तर आज असा योग आला आणि इतकं भारी वाटत आहे, तर करतो एन्जॉय आता थोडं. पनीर भुर्जी करी फुल तर्रीदार आताच बनवली ह्या शेकोटीवरती भाजी. फक्त पनीर ठेवली होती गरम होण्यासाठी, नाही का? फ्लेवर सुगंध येणार जसा समजून जायचं भाजी शिजलेली आहे. बघा 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 सुगंध आला आहे. आवाज पण येते भाजी शिजल्याचा. भाजी खायची मग दुसरी भाजी खायची. काजू पनीर स्पेशल काजू किती वर्षानंतर आपण असं बसलो ना बाहेर. आजी पण कशी मस्त बसली. पहिले उन्हाळ्यात बसत जावं असं. पहिले झालं बस आपण बाहेर आहे की उलसट नाही बाहेर जेवण असेल. उन्हाळ्यात जास्त बाहेरच बसत. बाहेर आलो घरात बस. कधी म्हटलं मी काही अभ्यास म्हणाल तरी जायचं होतं. आलो बाहेर जेवायला.